नमस्कार. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये सध्या फिरतोय. इथं निवडणुकींचा माहोल मोठ्या प्रमाणात आहे आणि माझ्या मागं जर पाहिलं तुम्ही तर शाहू महाराज दिसत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. तर परवा देखील आम्ही लखनौमध्ये फिरत असताना शाहू महाराजांचा जे पुतळा दिसला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. आणि आत्ता आम्ही जो आलेलो आहे हे लखनौ मधली मुख्य बाजारपेठ आहे आणि माझ्या सोबत जे आहेत ते उमेश पाटील साहेब आहेत. आणि आनंद झाला त्यांना भेटून आम्हाला की ते मूळचे सांगलीचे आहेत, परंतु अनेक वर्षांपासून इथं त्यांचं वास्तव्य आहे आणि मूळ म्हणजे उत्तर प्रदेश मधला आणि इथला लखनौ मधला जो मराठी समाज आहे. तर त्या मराठी समाजाचं नेतृत्व करण्याचं काम जे आहे ते उमेश पाटील साहेब करत असतात. आणि इथं जो दागिन्याचा व्यवसाय करणारा, सोन्या चांदीचा व्यवसाय करणारा जो कारागीर वर्ग आहे, तर त्या वर्गाचं नेतृत्व करणारा उत्तर प्रदेश मधला महत्वाचा माणूस म्हणून उमेश पाटील साहेबांची ओळख आहे. साहेब, तुमचं स्वागत आहे आमच्या अवतरण चॅनलमध्ये. काय सांगाल की सांगली पासून सुरू झालेला प्रवास, तर उत्तर प्रदेश इतकं मोठं राज्य आणि लखनौमध्ये आम्ही पाहिलं की तुमचं सगळं इथं नाव आहे, बाजारपेठेत अगदी ओळख आहे आणि इतकं मोठं बसतान तुम्ही इथं बसवलंय. मराठी समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही नेतृत्व करताय. काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल? मी 1982 साली 4 वर्षाचा होतो तेव्हा मी इथं आलो होतो. आमचे वडील पूर्वी आले होते 80 साली. 2 वर्षांनंतर तिने आम्हाला घेऊन आले होते. तिथून आम्ही शिक्षण वगैरे इकडचंच माझं झालं. आणि आमचा जी व्यवसाय आहे सोने चांदीचा, जे आपल्या सांगलीच्या लोकांचा व्यवसाय आहे, चाहे नेपाळला जावा चाहे श्रीलंकाला जावा, सांगलीचा किंवा साताऱ्याचा, या 2 जिल्ह्यातले 1-2-3 तालुक्यातलीच लोक आहेत. कारण पूर्वी ही बिझनेस दुसऱ्या कोणाला येत नव्हता आणि लोकल लोकांनी येत जरी होता तर त्यांच्यावर विश्वास नव्हता. मराठी माणसावर जेवढा विश्वास ज्वेलर्स बाकीची लोक करतात तेवढा इथल्या लोकल लोकांवर एवढा विश्वास नव्हता. मग ही एक तऱ्हेनं आपली मोनोपोलीच होती 2020च्या पूर्वी. 2020 पासून जरा मशिनरी आल्यानंतर ही बिझनेस जरा आपल्या हातात वाईस निघून गेला. पण आम्ही पण लोकांनी प्रगती करून जे सोने चांदीचं रिफायनरीचं व्यवसाय होतं त्याच्या इतर टंचाचा, बदल्याचा, हॉलमार्किंग सेंटर, आज 800 हॉलमार्किंग सेंटर मध्ये 600 मराठी लोकांची हॉलमार्किंग सेंटर आहे. म्हणजे थोडं चेंज झालं, पण बिझनेस चेंज झाला. परत जी मोनोपॉली आपली होती ती रिफायनरीच्या धंद्यात कमी झाली, हॉलमार्किंग मध्ये आली. आता उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण राज्यात किती मराठी समाज आपला आहे? सांगलीचा मला, विटा, मायनी, या सगळ्या पलूस भागातला किती कामगार वर्ग इथं काम करतो? युपीच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठी माणूस आहे आणि सांगलीचा माणूस जिथं ज्वेलर्स आहे तिथं आहे, पोहोचलेला आहे. प्रत्येक छोट्या जिल्ह्यात, छोटे तालुक्यात जिथं 10, 15, 20 ज्वेलर्स जरी असली तरी तिथे 1, 2, 3 मराठी माणसं आपली सांगलीची, साताऱ्याची भेटणार तुम्हाला. आणि त्याच्या इतर त्याच्या अलावा पण IAS IPS आहेत, कुलपती खूप झालेले आहेत. 100 वर्षापासून महाराष्ट्र समाजाचे पण बरेच लोक लखनौ, कानपूर महाराष्ट्र भवन आणि बऱ्याच जागेला येऊन राहिलेले आहेत. तुम्हाला सांगतो तर 3500 परिवार फक्त झाशीत आहेत. एक कॉलोनी आहे झाशीत, जिथं 3500 लोक, मराठी लोकांचा एक परिवार आहे. तिथंच मध्ये एक तालाब आहे, तिथंच गणेशजीचं मंदिर आहे, जिथं राणी लक्ष्मीबाईंचा विवाह झाला होता. लोकमान्य टिळकांची शाळा आहे, तिथं मुलं 2500 मुलं वाचतात. हे सगळं मराठीच लोकांचं. आहे विठूर म्हणून एक कानपुरात गाव आहे, ती वाडाच होता आपल्या पूर्वीपासून, तिथं पण मराठी लोक आहेत. वाराणसीला 25,000 ते 30,000 लोक मराठी असतात. मग सोने चांदीवाले आहेत प्रत्येक जिल्ह्यात, पण इतर पण खूप लोक आहेत जे दुसऱ्या व्यवसायात आहेत, सर्व्हिस क्लासमध्ये आहेत, बरेच लोक आहेत. मग इतका मोठा समाज असताना म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आणि त्या सगळ्या लोकांचं नेतृत्व करणं, त्यांना साथ देणं, ही किती एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि कसं तुम्ही या सगळ्या समाजाला बांधून ठेवता, कसं त्यांना अडचणीत म्हणजे उपयोगी येतात? संघटनेबद्दल लोकांनी बांधून ठेवण्याचा मार्ग म्हणजे जी आपली धर्म, संस्कृती आणि राष्ट्राचे कार्य आहेत ती करत राहतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2018 पासून लखनौ साजरी करतो. अगदी म्हणजे जसं आपण स्थलांतर करतो, आपली संस्कृती बदलते, आपली जी प्रतीक आहेत ती बदलतात, आपला स्वाभिमान बदलतो. परंतु इतक्या वर्षांनंतर देखील एक महाराष्ट्र म्हणजे एक आपली शिवाजी महाराज ही अस्मिता आहे, शाहू महाराज ही अस्मिता आहे आणि त्या अस्मितेला जपायचं तुम्ही काम करताय. इथं तसबिरी लागलेल्या आहेत. आणि काल आम्ही विशेष म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे लखनौ विद्यापीठात गेलो होतो. तर लखनौ विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा
अश्वरूढ असा एक खूप चांगला मोठा देखणा पुतळा तिथं बसवलेला आहे. आणि विशेष म्हणजे उमेश पाटील साहेबांच्या विशेष प्रयत्नातून ते तिथं स्थापन झालंय. लखनौमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ आणि विद्यापीठात विशेष करून तुमचं नेमकी काय गोष्ट आहे नेमकं त्यामध्ये? काय घडलं, त्या टायमाला कुलगुरू आपले अहमदनगरचे एस.बी. निमसे सर होते. अच्छा. ती इथं 3.5 वर्ष कुलगुरू राहिले. हा. आणि त्याच वेळी आपले 2014 पासून मुंबईचे राम नाईक साहेब राज्यपाल होऊन इथे उत्तर प्रदेशला बनून आले. बरोबर. त्या दोघांचे आणि आमच्या प्रयासानं मराठी समाजाचे आणि सगळ्यांच्या त्यांच्या ही राम नाईक साहेब यांची देण आहे. अच्छा. जी आज ही पुतळा आहे राम नाईक साहेब आणि एस.बी. निमसे साहेबांची देण आहे. जी महाराजांचा पुतळा आहे. आणि तुम्हाला सांगतो महाराजांचा पुतळा तर राम नाईक साहेबांच्या काळापासून पण पूर्वीपासून लोकमान्य टिळक, शाहूजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे पण पुतळे आहेत. बरोबर. लखनौत अगर 70% पुतळे मला वाटतात मराठी लोकांचे आहेत. अरे वा. जे महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, हा. जी करून गेल्यात. म्हणून आम्हाला पण अभिमान वाटतोय मराठी असण्याचा, महाराष्ट्रीयन असण्याचा. बरोबर. ह्याच्यापाय आम्हाला चांगलं वाटतं. इकडे कशा पद्धतीनं तुम्ही शिवजयंती म्हणा, गणेश उत्सव म्हणा, हा. कशा पद्धतीनं साजरा करता? शिवजयंती 2018 पासून आम्ही साजरी करतो. सगळ्यात स्टार्टिंग म्हणून आम्ही शिवनेरीतनं जलती जोत घेऊन आलो होतो. शिवनेरी 105 मोटरसायकल आणि अरे करीब 7 ते 8 कार, एक 250 लोकांचा समूह 6 दिवसात इथं लखनौत पोहोचला होता. आणि त्यांचा जागे जागे स्वागत झाला. धुलेत स्वागत झाला, ग्वालियरमध्ये स्वागत झाला, महाराष्ट्राच्या बरेच राज्यातनी, मध्य प्रदेशच्या बरेच राज्यात, उत्तर प्रदेश, झाशी, आग्रा सगळीकडे स्वागत होऊन आम्ही ती ज्योत घेऊन इथं आलो. आणि ती ज्योत इथं जिथं मूर्ती आहे तिथं ज्योत जाळून आम्ही त्याचा मुख्यमंत्री पण आले होते त्या कार्यक्रमाला. असा साजरा केला. आणि महाराष्ट्र दिवसाची एक खासियत सांगतो, महाराष्ट्र दिवस राम नाईक साहेब असताना 2 वर्ष सलग 2 दिवसाचा प्रोग्राम आम्ही राजभवन मध्ये केलाय. आणि राजभवन मध्ये 800 लोक घेऊन गेली, मराठी लोक. की राम नाईक साहेबांचं एवढं मोठं म्हणणं आहे की 800 लोकांनी राजभवन मध्ये एंट्री दिली. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्तर प्रदेश दिवस आपला स्थापना दिवस साजरा करत नव्हता. ती स्थापना दिवस आमच्या महाराष्ट्र दिवसच्या निमित्त घोषणा केलेली आहे योगीजीनं. आणि स्थापना दिवस 24 जानेवारीला उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस मानला जातो. मग कुठंतरी महाराष्ट्र दिवसाच्या दिवशी झालेला आहे. म्हणून हे आम्हाला चांगलं वाटतंय की आमच्या कार्यक्रमात उत्तर प्रदेश दिवस पण मनवावं त्यांना, असा त्यांना. म्हणजे ज्या मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले असं जे म्हटलं जातं, तर त्याचंच एक उदाहरण या निमित्तानं म्हणता येईल. मूळ तुमचं सांगलीचं मूळ गाव कुठलं? म्हणजे आता मी तासगावचं. हा, म्हणजे तुम्ही इतक्या दिवस झाले इथं आहे म्हणजे लहानपणापासून, तरी देखील जो सांगलीचा, तासगावचा, पोलूचा जो एक टोन आहे वेगळा, तो बोलण्याचा म्हणजे तुमच्या जात नाही. कसंही माहिती आहे, मी सुरूपासून इथं राहिलो घरात डीएनए मध्ये आणि घरात बोलली जातं तसंच आम्ही त्या पद्धतीचं. आणि इथं आम्ही अभिमानाने इथं राहतो उत्तर प्रदेशात, ही सांगू शकतो. अभिमानानं मराठी माणसं अभिमान, स्वाभिमान आणि राष्ट्र आणि संस्कृती जपून आहे. राष्ट्राचे पण कार्यक्रम आणि संस्कृतीचे कार्यक्रम. गणेश उत्सव आम्ही साजरा करतो आज 85 पासून. लहान होतो मी, पहिला आमचे मामा पूर्वीचे लोक करत होते, परत आम्ही 2000 पासून तर मी स्वतः करतो कार्यक्रम. सगळे सण साजरे, गुढीपाडवा करतो. तुम्ही आता चौक चौरा येते ऐतिहासिक चौक चौरा, तिथं बघितलं असेल भगवा झेंडा. आपणच गुढीपाडवाच्या निमित्त आम्ही तिथं भगवा झेंडा फैरवला आणि ते तिथं असतो. आणि त्याच चौऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागावं असा मी माननीय मुख्यमंत्रीजीला मागणी केलेली आहे. त्या मागणीवर माननीय मुख्यमंत्रीजीनं 1 महिन्याचा 10 ऑक्टोबर 2023 ला मी दिलं होतं त्यांना आपले प्रार्थनापत्र. आणि तिने 17/11/2023 पर्यंत सगळी पूर्ती करून अख्ख्या जेवढे पण जे आज विभाग आहे त्याच्या सगळ्यांचं मागितलं होतं. थोडं लेट झाले, चुनाव पण आलं होतं म्हणून. पण जूनच्या नंतर मला असं वाटतंय की लखनौ चौक चौरा जी सगळ्यात मोठा, जिथं इमामबाडा आहे, त्या इमामबाड्याचा जवळचा सगळ्यात मोठा चौरा, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लागाव असा आमचा प्रयत्न चालू. अगदी पाहिलं तुम्ही उमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून की मराठा समाज कुठं जरी गेला तर तो आपला स्वाभिमान, आपली जी प्रतीक आहे तो जपण्यात कुठेही मागे पडत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.